खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। लोंढरे ग्रामपंचायत कार्यालयाचा भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील एकेकाळी नावाजलेली व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत आज चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। कारण ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या ग्रामस्थांना बसण्यासाठी सोय नाही। अभ्यागतांना उभे राहून आपले काम उरकावे लागते, ज्यामुळे वयोवृद्ध महिला यांना त्रासदायक परिस्थिती निर्माण होते। यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे कार्यालयातच एक शवपेटी पडून असल्याचे चित्र पाहून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे। ग्रामस्थांचा असा सवाल आहे की ज्या जागेत गावाचा विकास, प्रशासनाचे निर्णय आणि योजनांचे कामकाज होते, त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी सोय नाही। उलट मृत्यूशी संबंधित वस्तू साठवून ठेवल्या जातात। लोकशाहीत ग्रामपंचायत हा गावकऱ्यांचा पहिला दरवाजा असतो। त्या ठिकाणी आदराऐवजी उपेक्षा मिळत असेल तर ते आमच्या सन्मानावरचे घाव आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामपंचायत कार्यालय हे नागरिकांचे केंद्रबिंदू असते। तिथे किमान बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता असणे अपेक्षित आहे। पण लोंढरे ग्रामपंचायतीच्या बाबतीत हा किमान निकष देखील पाळला जात नाही, असे नागरिकांचे मत आहे। लोंढरे ग्रामपंचायत कार्यालयातील ही अवस्था ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे करते। ग्रामस्थांचा रोष हा योग्यच आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन लोकांचा पहिला दरवाजा हा त्यांच्या सन्मानाला साजेसा करावा, हीच खरी लोकशाहीची कसोटी आहे, असे जागृत नागरिकांचे म्हणणे आहे।